ह्यूमन ट्यूमरमुळे लघवीचा मार्ग गमवावा लागलेल्या 28 वर्षीय तरुणीला नवमूत्र मार्ग कृत्रिम स्नायू प्रस्थापित करून तिचे जीवन आनंदी व पूर्ववत करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे। कृत्रिम मूत्रमार्ग बदलल्यानंतर तिची गळणारी लघवी थांबलीच, पण तिचे लग्न होऊन ती गरोदर राहिली व नुकतंच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे। या तरुणीचे स्त्रीत्व पूर्ण झाल्याने तिच्यासह पती व आईच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले अशी माहिती युरोकुल कुलकर्णी यूरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे यूरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी दिली आहे। बाणेर येथील युरोकुलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जगातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, प्रसूतिरोग तज्ज्ञ व उमरजी हॉस्पिटलचे चिन्मय उमरजी, यूरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी, डॉक्टर अमित होसमनी, डॉक्टर श्रेयस भद्रनवार, कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उदय चंदनखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी, बाणेर बालेवाडी मेडिको असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर राजेश देशपांडे उपस्थित होते। डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले, मुंबईची अंजली ही तरुणी 2022 मध्ये युरोकुलमध्ये आली। तिची लघवीची जागा आणि योनी मार्ग या दरम्यान गाठ तयार झाली होती। तिचा मूत्रमार्ग व त्यावरील मांस विरघळून गेल्याने लघवीवर नियंत्रण नव्हते। सतत लघवी गळत असल्याने दिवसात तिला किमान 10-12 डायपर वापरावे लागत होते। अँटीबायोटिक व इम्युनोथेरपी दिल्याने तिचा लघवी मार्ग निकामी झाला होता। तिचे भविष्यातील जीवन अंधकारमय झाले होते। मात्र तिला आशेचा किरण दाखवत आम्ही तिच्या 2 शस्त्रक्रिया केल्या। तपासाअंती तिचा लघवी मार्ग बंद झाल्याचे आढळले। त्यानंतर एप्रिल 2022 रोजी पहिली शस्त्रक्रिया केली। योनी भागातील कातडी काढून त्यापासून मूत्रमार्ग तयार केला। त्यामुळे लघवी मार्गातून तिला लघवी होऊ लागली, परंतु लघवीवर तिचे नियंत्रण नव्हते। 6 महिन्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया केली आणि लघवी मार्ग व योनी मार्गाच्या मधोमध आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंक्टल हे अत्याधुनिक उपकरण बसवले। त्यानंतर तिची लघवी सुरळीत झाली। या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिचे लग्न झाले। ती गरोदर राहिली आणि 4 दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर चिन्मय उमरजी म्हणाले, अंजली गरोदर राहिल्यानंतर डॉक्टर कुलकर्णी व डॉक्टर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली। आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंक्टर बसवल्याने प्रसूती जिकिरीची होती, त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही विशेष खबरदारी घेतली। सोनोग्राफी व प्रगत मशीनद्वारे बाळाची व आईची तपासणी करून सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। तर डॉक्टर पंकज जोशी यांनी आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंक्टर शस्त्रक्रियेची माहिती दिली। डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक काळजी घेण्याबाबत सांगितले। महिलांनी 40 नंतर मोमोग्राफी करावी, तसेच स्तनांची स्वतःच्या हाताने नियमित तपासणी करावी। गाठ लागली तर लागलीच डॉक्टरांना भेटून घ्यावे असे त्यांनी नमूद केले। नमस्ते, मी डॉक्टर संजय कुलकर्णी, माझ्याबरोबर माझे असोसिएट डॉक्टर पंकज जोशी आणि डॉक्टर चिन्मय उमरजी हे उपस्थित आहेत। आज सांगायचा असा आनंदाचा दिवस आहे। सांगायची गोष्ट अशी की एक 28 वर्षाची तरुण मुलगी सांगतात 3 वर्षापूर्वी आमच्याकडे आली। तिला लघवीच्या जागी सांडपणे पिंगपॉंग बॉल एवढी एक गाठ होती आणि तिला इम्युनोथेरपी ट्रीटमेंट, बायोप्सी आणि इम्युनोथेरपी ट्रीटमेंट दिल्यानंतर ती गाठ विरघळली, पण ती गाठ आपल्याबरोबर त्या स्त्रीचा लघवीचा मार्गही घेऊन गेली। त्याच्यानंतर तिला 24 तास कंटिन्युअस म्हणजे सारखी लघवी गळत होती आणि दिवसातून सांगतात 10 ते 12 वेळा तिला पॅड बदलायला लागायची, आपण त्याला नॅपी असं म्हणतो। तर तिने मुंबईत अनेक ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी ती पुण्यात आमच्याकडे एका सिनियर यूरोलॉजिस्टने पाठवलं। तर मी आणि डॉक्टर पंकज जोशी, तिला पोटामध्ये नळी होती, आम्ही ती पहिल्यांदा काढून टाकली। पंकज जोशी आणि मी सांगता 22 साली पहिलं ऑपरेशन केलं आणि लघवीच्या मार्गाभोवतीची जी चमडी असते, कातडी असते, ते वापरून आम्ही लघवीचा मार्ग तयार केला। तर त्या मार्गाचा फायदा असा की तिला नॉर्मल जागेतून लघवी व्हायची, पण त्या मार्गातून केस यायची, पण ते आम्ही कापू शकत होतो। पण तिचं गळणं काही लघवीचं थांबलं नव्हतं। सांगता 6 महिने गेल्यानंतर आम्ही कृत्रिम स्नायू, त्याला आर्टिफिशियल स्फिंक्टर म्हणतात, त्याची किंमत सांगता 7-8 लाख रुपये असते। तर तो आम्ही लघवीच्या तोंडाभोवती घातला। त्याला ब्लॅडर नेक असं म्हणतात। ओपन ऑपरेशन करून अतिशय अवघड ऑपरेशन होतं आणि ते झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरी झाली, म्हणजे तिचा लघवीचा कंट्रोल परत आला। मी डॉक्टर चिन्मय उमरजी आणि आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे ती गरोदर झाल्यानंतर साधारण 12 आठवड्यापासून म्हणजे 3ऱ्या महिन्यामध्ये ती यायला लागली आणि मग 3ऱ्या महिन्यामध्ये आपण काही गोष्टींची पूर्वसूचना घेण्याचा प्रयत्न केला। काही आधुनिक टेस्ट्स असतात, जसं पॅपे आणि PLGF नावाच्या हॉर्मोन्स आपण तिच्या पाहिल्या आणि तिला प्रेग्नन्सीत BP येणार का, शुगर येणार का, तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार का, याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला। ह्या मुलीला
योनी मार्गाच्या इथे बऱ्यापैकी सर्जरीज झालेल्या होत्या. त्यामुळे संजय सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आधीपासूनच ठरवलं होतं की हिची शक्य तोवर अंतर्गत तपासणी म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन जी आपण करतो ती टाळायची आहे. आणि मग त्याच्याकरता सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील त्या पाहिल्या. ती बरीच वर्ष खूप वेगवेगळ्या औषधांवर होती, ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये बाळाला परिणाम व्हायची शक्यता, कधी कधी बाळामध्ये व्यंग यायची शक्यता ही किंचित जास्त असते. त्याचा आपण अत्याधुनिक सोनोग्राफीच्या माध्यमातून अंदाज घेतला. आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला ह्या स्फिंक्टरला, जसं आपण ऐकलं की तो एक तर खूप महाग असतो आणि तो बसवणं हे काही साधं सोपं काम नाही, परत एक ऑपरेशन आहे. तर त्या स्फिंक्टरला इजा न होऊ देता आपल्याला कशी डिलिव्हरी करता येईल याच्याकरता सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. पंकज सर तर जातीने स्वतः उमरजी हॉस्पिटलला आले आणि त्यांनी सिझेरियनच्या वेळेला आम्हाला मदत केली.